हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापिका NS रंगरेज आणि आज आपण इयत्ता 12वी कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामधील टॉपिक नंबर 2 अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा पाहणार आहोत. मीनिंग अँड डेफिनेशन पहा. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर दोज कन्सर्न्स विच डू नॉट हॅव प्रॉफिट मोटिव्ह. तर नफा न कमावणारी संस्था म्हणजे अशी संस्था की जिचा उद्देश नफा कमविणे हा नसतो. एनी ऑर्गनायझेशन, असोसिएशन, क्लब्स और कन्सर्न्स विच ऑपरेट्स इट्स ॲक्टिव्हिटी फॉर द बेनिफिट्स ऑफ इट्स मेंबर्स. कोणतीही अशी संघटना की जी काही ॲक्टिव्हिटी आहे तिचा फायदा ती आपल्या मेंबर्स म्हणजे सभासदांना किंवा इतरांना म्हणजे समाजाला त्याचा फायदा किंवा ती सेवा देण्यासाठी स्थापन झालेली आहे. अँड डू नॉट हॅव प्रॉफिट मोटिव्ह म्हणजे तिचा उद्देश नफा कमविणे हा नाही. तर अशा संस्थेला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असे म्हणतात. अशी संस्था की ती त्या संस्थेच्या सभासदांना किंवा इतरांना म्हणजे समाजाला सेवा प्रदान करण्यासाठी स्थापन झालेली आहे. तिचा मुख्य उद्देशच काय आहे? सेवा पुरविणे हा आहे, नफा कमविणे हा नाही. तर अशा संस्थेला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा ऑर्गनायझेशन असं म्हणतात. फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. तर प्राथमिक ऑब्जेक्टिव्ह काय आहे? प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स अँड नॉट टू अर्न प्रॉफिट. सेवा पुरविणे हा मुख्य उद्देश आहे आणि नफा कमविणे हा त्यांचा उद्देश नाही. दुसरं वैशिष्ट्य आहे ही प्रोत्साहित करते. ही कशासाठी स्थापन झालेली असते? प्रोत्साहनासाठी स्थापन झालेली असते. प्रोत्साहन देते. कशाला प्रोत्साहन देते? आर्ट्स, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट्स, चॅरिटी अँड हेल्थ. तर समाजामध्ये विविध जे ॲक्टिव्हिटीज होत असतात त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही संस्था स्थापन झालेली असते. कला, संस्कृती, शिक्षण, खेळ, धर्मदाय, आरोग्य अशा विविध ॲक्टिव्हिटीज असतात त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही संस्था स्थापन झालेली असते. आणि या संस्थेचं जे काही मॅनेजमेंट आहे ते कशा पद्धतीने चालते? तर डन बाय इलेक्टेड रिस्पेक्टेटिव्ह ऑफ मेंबर्स म्हणजे त्या संस्थेचे जे सभासद असतात त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीद्वारे त्या संस्थेचे व्यवस्थापन मॅनेजमेंट चालते. द मेंबर्स ऑफ दिस कन्सर्न कॅन नॉट गॉट डिव्हिडंड. इट इज प्रॉहिबिटेड म्हणजे या संस्थेच्या सभासदांना लाभांश दिला जात नाही, भेटतच नाही त्यांना लाभांश. कारण का? कारण त्यावर प्रतिबंध आहेत. ही नफा कमवण्यासाठी संस्था स्थापन झालेली नाही आहे, ही सेवा पुरविण्यासाठी स्थापन झालेली आहे. म्हणून या संस्थेमध्ये सभासदांना लाभांश दिला जात नाही, डिव्हिडंड दिला जात नाही. दिस कन्सर्न्स प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. तर या संस्थेमध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ओपन केला जातो. हिशोबांची नोंद ठेवण्यासाठी कोणकोणते अकाउंट ओपन केले जातात? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केला जातो. आता कॅपिटल फंड क्रिएटेड बाय सच कन्सर्न्स आउट ऑफ एंट्रन्स फीज, सरप्लस, स्पेशल डोनेशन्स, लाईफ मेंबरशिप फीज अँड लॅकेसीज. तर कॅपिटल फंडची उभारणी कशा पद्धतीने केली जाते? तर विविध जे एंट्रन्स फीज मिळतात त्या संस्थेला एंट्रन्स फीज, प्रवेश शुल्क, सरप्लस म्हणजे जो काही त्या संस्थेचा जो काही नफ्यासाठी तर त्या संस्था सुरू झालेल्याच नसतात, पण याद्वारे जसं आपण नेट प्रॉफिट काढतो तर त्या पद्धतीने या संस्थेमध्ये सरप्लस काढला जातो. तो त्यांचा अंतर्गत काय आहे? कॅपिटल फंड आहे. इंटरनल उभारणी आहे ती संस्थेची. अंतर्गत स्रोत आहे तो भांडवल उभारणीचा सरप्लस. स्पेशल डोनेशन म्हणजे विशेष देणगी, एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडून भेटलेली असेल देणगी संस्थेला तर त्याद्वारे कॅपिटल फंडची उभारणी केली जाते. लाईफ मेंबरशिप फीज. तर लाईफ मेंबरशिप फी तर त्या संस्थेचं कुणी
मेंबर झाला असेल, सभासद झाला असेल, तर त्याच्याकडून त्या सभासद पदाची काही शुल्क उभारणी केली जाते, त्याद्वारे कॅपिटल फंडची उभारणी केली जाते. लेगॅसीज म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्यूपत्रामध्ये आपली जी काही संपत्ती आहे त्यातून काही देणगी दिली असेल संस्थेला, तर त्याद्वारे सुद्धा कॅपिटल फंड उभारणी केली जाते. अशा पद्धतीने विविध 5-6 वैशिष्ट्ये आहेत. मीनिंग अँड डेफिनेशन विचारली जाऊ शकते 1 मार्कासाठी, फीचर्स 5 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट टॉपिक आहे डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन. प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे नफा कमावणारी संस्था, नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे नफा न कमावणारी संस्था. तर फर्स्ट आहे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे? अर्न प्रॉफिट. प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा प्राथमिक उद्देश काय आहे? नफा कमविणे हा असतो. तर नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा उद्देश काय असतो? प्रोव्हाइड सर्व्हिसेस म्हणजे सेवा पुरविणे हा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा उद्देश असतो. प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. तर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केला जातो, बनविला जातो, पण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रायल बॅलन्स तयार केला जात नाही. तर काय तयार केलं जातं? तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार केला जातो. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. कॅशबुक आपण 11वीत शिकलेलो आहोत. कॅशबुक त्याप्रमाणेच हा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट असतो. हा रिअल अकाउंट आहे. नेक्स्ट ascertaining the net result of activities. Prepare profit and loss account which gives working result as net profit or net loss for a given period. तर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केला जातो आणि या अकाउंटद्वारे नेट प्रॉफिट आणि नेट लॉस काढला जातो एक सर्टन पिरियडचा, 1 इयरचा. डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केला जात नाही. तर कोणता अकाउंट तयार केला जातो मग? तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केला जातो. विच गिव्ज रिझल्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज एज सरप्लस ऑर डिफिसिट फॉर अ गिवन पिरियड. जो काही पिरियड आहे 1 वर्षाचा, तर त्या वर्षाच्या शेवटी तर संस्थेला नफा झाला की तोटा झाला हे प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये काढला जातो आणि त्याला नाव दिलं जातं नेट प्रॉफिट और नेट लॉस. पण ही नफा न कमवणारी संस्था आहे म्हणून इथे नेट प्रॉफिट आणि नेट लॉस हा शब्द वापरता येत नाही. म्हणून इथे नेट प्रॉफिटला सरप्लस आणि नेट लॉसला डिफिसिट हा शब्द वापरला जातो. आणि नेट प्रॉफिट म्हणजे सरप्लस आणि डिफिसिट काढण्यासाठी कोणतं अकाउंट ओपन केलं जातं? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन केला जातो. नेक्स्ट फीचर आहे अकाउंटिंग स्टेटमेंट्स. द फॉलोइंग अकाउंटिंग स्टेटमेंट्स. कोणकोणते अकाउंट तयार केले जातात प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केला जातो. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार केला जातो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केला जातो. ओनर्स फंड और कॅपिटल फंड. प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ओनरचा फंड, ओनरच्या फंडद्वारे म्हणजे ओनर जी काही आपली स्वतःची संपत्ती आहे त्याद्वारे कॅपिटल फंडची उभारणी तो करत असतो. कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लसद्वारे तो कॅपिटल फंडची उभारणी करत असतो, भांडवलाची उभारणी करत असतो. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ओनर कोणीच नसतो. इथे सर्वांनी मिळून सेवा प्रदान करण्यासाठी, सेवा पुरविण्यासाठी ही संस्था स्थापन झालेली असते. म्हणून इथे कॅपिटल फंडची उभारणी रिप्रेझेंट ॲक्युम्युलेटेड अमाऊंट ऑफ सरप्लस सबस्क्रिप्शनद्वारे म्हणजे ज्या काही वर्गण्या भेटतात, देणग्या भेटतात, डोनेशन मिळते अँड सरप्लस म्हणजे वर्षाच्या शेवटी एखाद्या वर्षाच्या शेवटी जी काही प्रॉफिट झाला असेल संस्थेला, प्रॉफिट म्हणता येणार नाही, ते सरप्लस झाला असेल त्याद्वारे जी रक्कम उभारणी केली जाते, वर्गण्या, देणग्या याद्वारे जी रक्कम उभारणी केली जाते त्याद्वारे कॅपिटल फंडची उभारणी केली जाते. बाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इथे सरप्लस ॲज शोन
बाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि जो काही फायदा होईल वर्षाच्या शेवटी तो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटद्वारे दर्शविला जातो. एक्झाम्पल ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन और कन्सर्न. काही उदाहरण दिलेले आहे इथे. स्पोर्ट क्लब्स आहे, सोशल वेलफेअर असोसिएशन, पब्लिक लायब्ररीज सेवा प्रदान करण्यासाठी स्थापन झालेली असते लायब्ररी, चॅरिटेबल हॉस्पिटल्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, टेम्पल, मस्जिद, चर्चेस एक्सेट्रा, ट्रेड युनियन्स, ट्रस्ट्स. तर यासारख्या ज्या संस्था आहे त्या समाजाला सेवा पुरविण्यासाठी स्थापन झालेल्या असतात. नफा कमविण्यासाठी त्यांचा उद्देश नसतो. म्हणून अशा संस्थांना नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असे म्हणतात. इथे बघा टेम्पल, मस्जिद, चर्चेस, पब्लिक लायब्ररीज, ट्रेड युनियन्स, ट्रस्ट्स अशा प्रकारे विविध संस्था असतात. त्यांचा उद्देश असतो सेवा पुरविणे, नफा कमविणे हा त्यांचा उद्देश नसतो. म्हणून अशा संस्थांना नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असे म्हणतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघू. सर्व विद्यार्थ्यांनी डेफिनेशन पाठ करा, लिहा. फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन लिहा, समजून घ्या. काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर माझ्या पर्सनल चॅट करा, मी ॲन्सर करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघू. थँक्यू व्हेरी मच.